लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे या लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की हा संदेश तुम्ही इतरांना शेअर करावा, लाईक करावा व अशा प्रकारचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात। प्रियजन हो, पवित्र शास्त्र बायबल यामध्ये हे अद्भुत असं देवाने आश्वासन दिलेलं आहे। हे आश्वासन देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी आहे। म्हणून आजचा हा विषय आपणा सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। रोमकरसपत्र याचा 8वा अध्याय याचं 28वं वचन मी वाचत आहे। परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आमेन। प्रियजन हो, 28वं वचन अति महान वचन आहे। अर्थात हे महान यासाठी आहे कारण यामध्ये देवाने देवाचं चांगुलपण दर्शविलेलं आहे। रोमकरसपत्र याचा 8वा अध्याय 28वं वचन हे आम्हा विश्वासणाऱ्यांचा कोनशिलेचा खडक आहे व आमच्या नियतीचे कार्य ते प्रकट करीत आहे। हे देवाचं महान अभिवचन निवडलेल्या लोकांसाठी आहे। हे अभिवचन आम्हाला पकडून ठेवणे आहे, कारण जीवनात जेव्हा अनेक प्रकारचा दुःख भोग येतो, अशा सर्व परिस्थितीत जेव्हा जीवनामध्ये वादळ येते, त्या सर्व परिस्थितीत ख्रिस्ती व्यक्तीने या वचनावर लपटून राहिले पाहिजे, कारण हे वचन देवाकडून खात्रीलायक आश्वासन आहे। हे अतिशय महत्त्वाचे वचन आहे कारण हे दैवी अभिवचन आहे। ते आम्हाला खात्री देते आणि प्रत्येक खात्री ही सत्यामध्ये असते। देव जे आश्वासन देतो ते सत्य आहे, ज्याला खोटे बोलणे अशक्य आहे। तो जे बोलतो ते पूर्ण करण्याची संपूर्ण कुवत त्याच्यात आहे। आपणा सर्वांना हे ठाऊक असलं पाहिजे की देवाचं अभिवचन आमच्यासाठी काय म्हणत आहे। येथे संत पौल आम्हाला ही गोष्ट सांगत आहे लिहित असताना की देवाची इच्छा आहे की आम्हाला हे माहित असावे। अर्थात येथे आम्ही थांबूया व यावर विचार करूया। आम्हाला काय माहित आहे त्याचे महत्त्व जाणणे, कारण भविष्यात आमच्या जीवनात एक वेळ येत आहे जिथे इतर अनेक गोष्टी ज्या आम्हाला माहित आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार नाहीत, परंतु एकच गोष्ट फार महत्त्वाची ठरेल, आम्हाला माहित आहे त्याबद्दल। अर्थात प्रियजन हो, सर्वांनाच याविषयी माहित नाही, म्हणूनच हा विषय आपण पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। आम्हाला काय माहित आहे? बायबल म्हणते की आम्हाला माहित आहे की जे देवाच्या संकल्पानुसार बोलाविलेले आहेत आणि जे देवावर प्रीती करीतात त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात। जेव्हा आम्ही देवाची वचने वाचण्यासाठी बायबल उघडत असतो तेव्हा आम्ही शिकतो व अधिकाधिक जाणू लागतो। तेव्हा कळते की देव काय करण्यास जात आहे, कारण तो आमच्याशी त्याच्या वचनाद्वारे संवाद साधतो। म्हणून आमच्याशी जे घडत आहे त्याबद्दल आम्ही तयार राहावे, त्याविषयी आम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे। कारण काही लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करीतात, लक्ष लावत नाहीत। अर्थात ते हे जाणतही नाहीत की समस्या आल्यावर आमच्या भावना आम्हाला मदत करणार नाहीत, उलट आम्हाला जखम पोहोचविणार आहेत। म्हणून देवाची इच्छा ही आहे की आम्हाला हे माहित असावे। परंतु आपल्याला ठाऊक आहे की, अर्थात संत पौल ही गोष्ट जमेस धरून बोलत आहे की आम्हा विश्वासणाऱ्यांना याविषयी माहिती आहे। अर्थात आम्ही या ठिकाणी दुसरी गोष्ट पाहत आहोत, हे अभिवचन सर्वांसाठी नाहीये, हे खास प्रकारच्या लोकांसाठी आहे। कारण या ठिकाणी आम्हाला 2 अटी आढळत आहेत। त्या 2 अटी कोणत्या आहेत? पहिली अट, जे देवावर प्रेम करीतात त्यांच्यासाठी हे अभिवचन आहे। दुसरी अट, जे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत, ही दुसरी अट आहे। अर्थात या दोन्ही अटी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे आम्हाला आढळतात। अर्थात मग हे व्यक्ती कोण आहेत जे देवावर प्रेम करणारे आहेत? ख्रिस्ती व्यक्ती हे ते विश्वासी व्यक्ती आहेत ज्यांचे देवावर प्रेम आहे,
ते आशीर्वादयुक्त लोक आहेत. प्रियजन हो, आमचा धर्म काय आहे? आमचा धर्म देवावर प्रेम करणे आहे. देवावर प्रेम करणाऱ्यांना देवाने अद्भुत देणगी अनंत जीवनाची दिलेली आहे. मार्क शुभवर्तमान 12 अध्याय 30 वचन म्हणते, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. ही सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा आहे. अर्थात देवाची इच्छा आहे की आम्ही देवावर प्रेम करावे. मग प्रश्न पडतो की काय आपण देवावर प्रेम करणारे आहोत काय? देवावर प्रेम करण्यासाठी प्रथम त्याला ओळखणे गरजेचे आहे. देवावर प्रेम करणे म्हणजे देवाची भक्ती आत्मेने आणि खरेपणाने करणे होय. देवाची सेवा करणे होय. देवावर प्रेम करणे म्हणजे त्याला सर्वाधिक प्राधान्य देणे. आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी त्याला प्रथम स्थान देणे आहे. आमच्या जीवनात अनेक गोष्टी असतात ज्याला आम्ही पहिलं प्राधान्य देतो, परंतु जे देवावर प्रेम करीतात ते देवाला आपल्या जीवनातील सर्वाधिक गोष्टीत महत्वाचे प्राधान्य देवाला देतात. देवावर प्रेम करणे म्हणजे त्याच्याविषयी आम्हाला भूक लागणे, तहान लागणे. जी गोष्ट आम्हाला वेळ त्याच्या उपस्थितीत घालविण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी घेऊन जाते. देवावर जे प्रेम करीतात त्यांच्याविषयी वचन काय म्हणते? अनुवाद 7 अध्याय 9 वचन. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करीतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. देवावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या हजारो पिढ्यावर देव त्यांच्यावर दया करतो. किती अद्भुत वचन आहे. देवावर प्रेम करणे ही आमची भलाई आहे. स्तोत्र 145 20 वचन म्हणते, परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो. 1 करिंथ 2 अध्याय 9 वचन म्हणते, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. पहा, 1 करिंथ 8 अध्याय 3 वचन म्हणते, जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे. लक्षात घ्या, देव त्या व्यक्तीला ओळखतो. याकोबाचे पत्र 1 अध्याय 12 वचन म्हणते, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. मग प्रश्न हा आहे जो स्वतःला विचारायचा आहे, काय मी देवावर प्रेम करीत आहे काय? ज्याने मला अद्भुत असे वरदान अनंत जीवनाचे दिले आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे काय? देवावर प्रीती करणाऱ्यांस पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस. दुसरी गोष्ट येथे दर्शवित आहे की काही लोक या जगात देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत. प्रियजन हो, देवाचे या पृथ्वीवर प्रत्येकांसाठी संकल्प आहे, परंतु खास लोकांसाठी आहेत जे त्याचे निवडलेले लोक आहेत. निवडलेल्या लोकांविषयी देवाचे संकल्प फारच महान आहेत. म्हणून हे वचन जगातल्या सर्व लोकांसाठी नाही आहे. हे वचन फक्त देवाचे जे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी बोललं गेलेलं आहे. दुसरी अट आम्ही पाहत आहोत, देव बोलावितो. अर्थात देवाच्या संकल्पाप्रमाणे देव बोलावितो. देव त्या व्यक्तींना स्वतःकडे बोलावितो. देवाचे उद्देश आमच्या जीवनाविषयी आहेत. अर्थात देव कोणाला बोलावितो? रोमकरसपत्र 8 अध्याय 30 वचन काय म्हणते? ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण ही केले. अगाऊ नेमून ठेवले म्हणजे काय? देवाने आपल्या पूर्वज्ञानात त्या लोकांची निवड करून ठेवली, त्यांनाच तो पाचारण करतो. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरव ही केले. हे ते निवडलेले लोक आहेत. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आणि त्याविषयीच तर रोमकरसपत्र 8:28 म्हणत आहे. अर्थात पौल या ठिकाणी तारणाची व्यवस्था सांगताना देवाचे पूर्वज्ञान म्हणजे फोर नॉलेज आणि पूर्व नियुक्ती म्हणजे प्री डेस्टिनेशन जी देवाने अनंत काळापासून देवाने ठेवलेली आहे व त्याचे पाचारण व वर्तमान काळात देवाचे असणारे न्यायीकरण आणि भविष्यात जे गौरव त्या पाचारण केलेल्या व्यक्तींसाठी देवाने प्रकट करण्याचे ठरविलेले आहे त्याविषयी हे वचन बोलत आहे. अर्थात हे पूर्वीपासूनच निवडलेले आहेत. कधीपासून? त्यांचा जन्म या पृथ्वीवर होण्यापूर्वीच. म्हणजे कधी? इफिसकरसपत्र 1 अध्याय 4 वचनात म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. म्हणजे जगाचा पाया पण घातला नव्हता तेव्हा
या निवडलेल्या व्यक्तींना ख्रिस्तामध्ये निवडण्यात आलेले आहे. म्हणजे पृथ्वीवर त्यांचा जन्मही झाला नाही, त्यापूर्वी त्यांची निवड देवाने आपल्या प्रेमाने केलेली आहे. किती अद्भुत गोष्ट ही आहे पहा, समजून घ्या. अर्थात त्यांनाच पूर्वनियुक्ती म्हणतात, प्रीडेस्टिनेशन. म्हणून हे व्यक्ती खास आणि विशेष आहेत. त्यांना देवावर प्रेम कसे करावे सांगण्याची गरज नाही. एकदा का ते आपल्या पापी मार्गांतून फिरून देवाकडे वळून देवाशी समेट त्यांचा झाला की त्यांना देवाकडून सर्व समज देण्यात येते. मग ते निवडलेले व्यक्ती या जगाच्या दृष्टीने किती अशिक्षित असो, गरीब असो, त्याचा काही फरक त्यांच्यावर पडत नाही. ते देवावर प्रेम करणारे असतात. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 45वे वचन म्हणते, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो. कोण पाडतो? देव. हे देवाचं चांगुलपण आहे की या जगांतील वाईट लोक आणि चांगले लोक, नीतिमान लोक आणि अनीतिमान लोक, या दोघांवरही आपला आशीर्वाद त्यांच्यावर वर्षवितो. अर्थात वाईट लोक जे देवाला मानत पण नाहीत, त्याला भजत पण नाहीत, तरीही देव त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्या जीवनात सर्व काही अनुरूप ते त्यांना देतो. अर्थात हे देवाचं चांगुलपण आहे. अर्थात हे वचन देवाचे चांगुलपण आम्हाला दर्शवित आहे. परंतु प्रियजन हो, मत्ते 5:45 मधील वचन देवाचे चांगुलपण युनिव्हर्सली, संपूर्ण या पृथ्वीवरील सर्व लोकांसाठी दर्शवित आहे. परंतु रोम 8:28 हे आम्हाला खास लोकांसाठी दर्शवित आहे. रोमकरसपत्र 8:28 हे जे वचन आहे हे आम्हाला असं शिकवित नाहीये की तुमच्यासाठी सगळं काही कल्याणकारकच होईल, सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होईल असं सांगत आहे. लक्षात घ्या, सर्व गोष्टी मिळून म्हणजे काय? याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये अनेक परिस्थिती उद्भवणार आहेत. त्या वाईट असो, चांगल्या असो, त्या आम्हाला आवडो न आवडो, तर सर्व गोष्टी मिळून. लक्षात घ्या, अर्थात निवडलेले लोक शारीरिकरित्या वाईट गोष्टी अनुभवतील, आपत्ती त्यांच्यावर येईल, आजार संभवतील, अन्याय त्यांच्यावर केला जाईल, गैरवर्तन त्यांच्याशी करण्यात येईल, त्यांना कठोरपणे वागविण्यात येईल. या सर्व विपरीत परिणाम त्यांना भोगावा लागेल, त्यांतून त्यांना जावे लागेल. या सर्व गोष्टी यामध्ये नकारात्मक आणि होकारात्मक अशा सर्वच गोष्टी समाविष्ट आहेत. अर्थात आम्ही कामाला चाललो आहे आणि अचानक गाडीवरनं पडलेलो आहे आणि हात किंवा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो आहे आणि 6 महिने झाले घरी आहे, रिकव्हर कधी होईल याची वाट पाहत आहे. आमचे पैसे चोरीला गेलेले आहेत, आम्ही इन्व्हेस्ट केले होते परंतु ती कंपनी त्यांनी आमचे सगळे पैसे डुबविले, आमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व देव होऊ देतो, कारण तो जाणतोय की तो काय करतोय. या सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होणार. अर्थात हे सर्व काही आमच्या हितासाठीच चाललेले आहे. तो पडद्यामागे कार्य करतोय व आम्ही त्याच्यावर पूर्णतः भरवसा करायला हवा. कैक वेळेला जीवनात अशी परिस्थिती येते की आम्हाला कळत पण नाही की आम्ही प्रार्थना कशासाठी करायला हवी. या संपूर्ण 8व्या अध्यायातील संदर्भात आम्हाला संत पौल स्पष्ट करीतो की ख्रिस्ती व्यक्तींना दुःख भोगांतून सांप्रत काळी जावे लागणार आहे व ते दुःख भोग येशूच्या येण्यापर्यंत चालूच राहील. अर्थात रोमकरसपत्र 8वा अध्याय 28वे वचन आम्हाला असे आश्वासन देत नाहीये की तुमचा दुःख भोग आता समाप्त होणार आहे, परंतु ते वचन आम्हाला सांगत आहे की सर्व गोष्टी आमच्या या दुःख भोगांतील गोष्टी मिळून कल्याणकारक होणार आहेत, अंती तुमचे बरे होईल. ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेची आहे की देव आमच्या दुःख भोगातही आमच्या हितासाठी कार्य करीत असतो व या दुःख भोगात त्यांच्यात दैवी चारित्र्य निर्माण व्हावे. अर्थात संत पौल त्याच 8व्या अध्यायातल्या 29व्या वचनात सांगतोय की ते निवडलेले जे लोक आहेत त्यांना त्याने यासाठी बोलवलेले आहे की त्यांनी ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनावे व दैवी स्वभावाचे वारिसदार ते ठरावेत. अर्थात हे काही निष्कारण घडत नाहीये, म्हणून या गोष्टीला आम्ही क्षुल्लक समजता कामा नये. आम्हाला आध्यात्मिक परिपक्वतेकडे नेण्यासाठी हे सर्व घटक कार्यकारी आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही परिपूर्णतेकडे जाऊ शकत नाही. हे सर्व आपल्याला या जीवनातील गोष्टींच्या पलीकडे म्हणजे दुःखाचे निर्मूलन करून आपल्या अंतिम हिताकडे निर्देशित करते व देव त्या गोष्टींचा उपयोग त्या निवडलेल्या व्यक्तींच्या भलाईसाठी, हितासाठी घडवून आणील. व जर आम्ही देवावर प्रेम करणारे आहोत आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहोत तर पुढे ऐका, हे अभिवचन तुमच्यासाठी आहे, हे तुम्ही स्वीकारा.
यशाचं पुस्तक याचा 46 अध्याय आणि 10वं वचन म्हणते, मी आरंभीच शेवट कळवितो. प्रियजन हो, देव असा व्यक्ती आहे की त्याने तुमचे आणि आमचे पुस्तक, आमच्या विषयीचे संकल्प त्याच्या वहीत अगोदरच लिहिले आहेत. आणि देव म्हणतो, मी आरंभीच म्हणजे आरंभ व्हायचा आहे त्या अगोदर शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. अर्थात गोष्ट घडायच्या अगोदरच देव बोलतोय आणि ते आजपर्यंत देव घडवीत आलेला आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. आम्ही खूप संकल्प आखतो, खूप योजना आमच्या मनात येतात. असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं करूया. 2024 मध्ये देखील आम्ही अनेक संकल्प आखले आहेत की आम्ही असे करणार. परंतु प्रियजन हो, देव जो अनंतात राहतो, जो सर्व समर्थ आहे, देवाचे संकल्प कायम टिकतात आणि तेच सिद्धीत जातात. लक्षात घ्या. म्हणून येथे हीच गोष्ट दर्शविलेली आहे की देवाचे आमच्या विषयीचे संकल्प हे आमच्या हिताचे आहेत, हे आम्हाला कळणं गरजेचे आहे. इर्म्याचं पुस्तक 29 अध्याय 11वं वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो तुम्हा विषयी माझ्या मनात. तुम्हा विषयी म्हणजे कोणाविषयी? जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्या विषयी जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते देवाच्या मनात आहेत. देवाने ते आपल्या मनात ठेवलेले आहेत. आमच्या विषयीचे संकल्प आखून ठेवले आहेत. कोणत्या काळात, कोणत्या वेळेला, कोणत्या दिवशी, कोणत्या वर्षी काय व्हावं, हे सर्व देवाचे संकल्प आहेत. आम्ही त्याच्या कंट्रोल मध्ये आहोत. प्रियजन हो, देवाचा संकल्प नक्की काय आहे? आम्हाला देव आमच्या विषयी असणारा संकल्प कधीही प्रकट करीत नाही, म्हणून आम्हाला तो माहित पडत नाही. अर्थात या पृथ्वीवर एकाच वेळी कितीही निवडलेली लोक असो, लाखो, त्यांच्या जीवनातील विविध परिस्थितीत देव स्वयंभूत त्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. अर्थात देव आपल्या लोकांना सूचना देत आहे की आमच्या जीवनातल्या समस्या, दुःख, कष्ट, विपत्ती, आपत्ती या सर्वांमध्ये कायम ध्यानी ठेवा की सर्व गोष्टी मिळून तुमच्यासाठी कल्याणकारक होणार आहेत. कारण तुमच्या विषयीचे जे संकल्प आहेत माझ्या मनात ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. म्हणजे आमच्यासाठी उज्ज्वल भविष्य आहे. पण आम्ही निर्माणकर्त्याच्या संकल्पाला मानलं पाहिजे. त्यासाठी आम्ही जे निर्मिती आहोत, आम्ही त्याला शरण गेलो पाहिजे की हे माझ्या निर्माणकर्त्या, माझ्या प्रभू देवा, मी तुला शरण येत आहे. मी केवळ निर्मिती आहे. मी योजना आखू शकतो पण मी काही करू शकत नाही. देवाच्या योजनेला, संकल्पाला मान द्या आणि देवाला विचारा की तुझे जे संकल्प आहेत त्यावर मी अवलंबून आहे, कारण ते प्रत्येक संकल्प माझ्या हितासाठी आहेत. मग जीवनात परिस्थिती काही असो, सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारकच होणार. देवाच्या कार्यावर जर आम्ही विचार केला नाही आणि जर त्याविषयी आम्ही काळजी घेतली नाही तर आम्ही या जगात आमच्या नकारात्मक परिस्थितीत वाहवत जाऊ. हे दैवी वचन आम्हाला स्पष्ट करते की देवाची दैवी योजना व तरतूद ही वचनाच्या प्रकाशात आम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या संकल्पावर भरोसा करणे आहे, किंवा देव पडद्यामागे माझ्यासाठी कार्य करीत आहे यावर माझा विश्वास आहे की माझ्या भलाईसाठी तो करीत आहे. हे जर आम्हाला माहित असेल तर आम्ही डळमळीत होणार नाही. आम्ही देवावर रागावणार नाही. आम्ही त्यावर अविश्वास करून आमचा विश्वास आम्ही सोडून देणार नाही. आम्ही एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय प्रतिक्रिया देवाला देतो हे देवाला पाहायचे असते. म्हणून तो आमच्यावर वेगवेगळ्या परिस्थिती आणतो. रोमकरसपत्र 8 अध्यायाच्या 28 वचनाप्रमाणे की देवाच्या गौरवासाठी हे सर्व घडत आहे. आम्ही देवाच्या गौरवासाठीच तर घडविण्यात आलेलो आहोत. हाच आमच्या अस्तित्वाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून देवाच्या गौरवानेच तर आमच्या जीवनाविषयीचा उद्देश पूर्ण होतो. आम्ही योबाची गोष्ट पाहतो बायबलमध्ये. जीवनातील अतिशय दुःखदायक ती गोष्ट आढळते. ज्या व्यक्तीविषयी बायबलमध्ये आढळते की तो व्यक्ती देवाला भिणारा, पापापासून दूर राहणारा, सरळ, परंतु एक दिवस असा त्याच्या जीवनात आला की त्याचे 500 बैल, 500 गाढवी दरोडा घालून हरण करण्यात आली. त्याचे गडी तलवारीच्या धारेने ठार मारले गेले. 700 मेंढरे व ते राखणारे आकाशातून अग्नी पडून जाळून टाकले गेले. 3000 उंट दरोडा घालून हरण करून नेले. मोठे वादळ येऊन त्याच्या मुलांच्या घरावर, 7 मुलांवर आणि 3 मुलीवर घर कोसळून ते जागच्या जागी मरण पावले. योबाकडे काही बाकी उरले नाही. ही सर्व आपत्ती त्याच्यावर जी आली त्याविषयी योबाचं पुस्तक 1 अध्याय आम्हाला कळवित आहे. त्या 1 अध्यायातल्या 21व्या वचनात आम्ही काय वाचतो? हे सर्व घडल्यावर तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावायचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. पहा, अर्थात योबाने आपला विश्वास देवावरचा सोडला नाही. त्याला माहित नाही
की देव हे का करत आहे, परंतु त्याला विश्वास आहे की देवाच्या ताब्यातच सगळ्या गोष्टी आहेत. दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या वचनात आम्ही पाहतो की इयोबाला मोठ्या मोठ्या गळवांनी नक्षिखात अतिशय पिडिले आणि इयोब राखेत बसलेला आहे, खापरी घेऊन आपलं अंग खाजविण्यासाठी. अर्थात शरीराच्या तळ पायापासून ते डोक्यापर्यंत वाईट गळवे त्याच्यावर उठले आहेत. हे सर्व घडल्यावर त्याचे 3 मित्र आले व त्याला दोष देऊ लागले की तू अपराधी आहेस, कारण अशी दुर्दशा कशी होऊ शकते. मग त्याची पत्नी देखील येऊन त्याला म्हणत आहे. दुसरा अध्याय 9वं वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचने काही पाप केले नाही. प्रियजन हो, सगळी परिस्थिती विपरीत आहे, परंतु तरी इयोब हे जाणत नव्हता की का हे सर्व माझ्यावर उतरले आहे. तरी तो देवावरील विश्वासात हादरला नाही. देव सार्वभौम आहे यावर त्याने भरोसा केला. इयोबाचा 23 अध्याय 10वं वचन काय म्हणते? परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. इयोबाला हे कळलेलं आहे की ही परीक्षा त्याच्यावर आलेली आहे आणि यामागे देवाचा उत्तम उद्देश आहे. इयोब असं का म्हणू शकला? कारण तो देवाला जाणत होता. जरी भयानक परिस्थिती त्याच्यावर गुदरली होती तरी तो हादरला नाही. प्रियजन हो, इयोबाच्या जीवनात काय गोष्ट घडली? सर्व काही त्याच्या भलाईसाठी चालले होते. त्याच्याकडे जे काही होते त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिली. 42 अध्याय इयोबाचं पुस्तक आणि याचं 10-11 वचन यात आम्ही पाहत आहोत. देवाने त्याच्या दुःखाच्या परिमाणाप्रमाणे इयोबाचे समाधान केले. देव अद्भुत कार्य करीत. देवाला माहित आहे तो काय करीत आहे. देव कधी चूक करीत नाही. देव कोणावर अन्याय करीत नाही. देव क्रूर नाही. तुम्ही आपल्या जीवनात देवाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे फार महत्वाचं आहे. देवाच्या सत्य वचनाच्या प्रकाशांतून देवाकडे पाहणे हे आमचं काम आहे. इफिस्करास पत्र याचा 3 अध्याय याचं 20वं वचन अतिशय महत्वाचं वचन आहे. अद्भुत वचन आहे. काय म्हणते ते वचन? जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आम्ही जे मागतो, आम्ही जे कल्पना करतो त्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे. ही कोणाचे कार्य करण्याची शक्ती आहे? स्वयं देवाची, जो विश्वाचा निर्माण करता आहे. त्याने आम्हाला या जगात पाठवले आहे आणि त्याचे प्रत्येकाविषयी दैवी संकल्प आहेत. आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास तो समर्थ आहे. म्हणजे आम्ही कल्पना पण करू शकत नाही ना, त्या पलीकडे कार्य करावयास देव समर्थ आहे. लक्षात घ्या, या गोष्टीवर आम्ही विश्वास करायला हवा की देव जे कार्य पडद्यामागे आमच्यासाठी करीत आहे ते सर्वोत्तम आहे. अर्थात वचन या ठिकाणी म्हणते की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. या सगळ्यातनं देवाचा गौरव होतो. प्रियजन हो, देव आपले संकल्प जे आमच्या विषयी आखतो त्यांतून त्याचा गौरव अपेक्षित असतो. आमच्या जीवनाद्वारे देवाचा गौरव व्हावा. योसेफ नावाचा व्यक्ती आम्हाला आढळतो. हा योसेफ नावाचा व्यक्ती याकोबाचा पुत्र होता आणि त्याचे सर्व थोरले भाऊ होते. योसेफ स्वप्न पाहणारा होता. 17 वर्षाचा तो होता. त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या भावाकडे पाठविले होते, जे आपल्या बापाची मेंढरे पाळीत होती. परंतु त्याच्या भावांनी त्याचा द्वेष केला. त्यांच्याने त्याच्याशी नीट बोलवेना. एके दिवशी त्यांनी त्याला खड्ड्यात टाकले आणि त्यांच्या मनात विचार आले की आपण याला विकून टाकू, म्हणजे आपला प्रश्न, आपली चिंता मिटून जाईल. पण या सर्व गोष्टी मागे देवाचा संकल्प होता. कारण योसेफ देवावर प्रेम करणारा होता, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेला होता. त्यांनी त्याचा द्वेष केला आणि त्याला खड्ड्यात टाकले. आणि नंतर त्यांच्या मनात आले की आपण याला, ते व्यापारी मिद्यानी लोक येत आहेत, त्यांना विकूया. त्यांनी त्याला विकले. म्हणून त्याच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आली. त्याला विकण्यात आले. मिस्र देशात गुलामाच्या बाजारात त्याचा लिलाव करून पोटिफर नावाच्या सरदाराने त्याला विकत घेतले होते. योसेफ देवाच्या मार्गाने चालला. देव त्याच्या संगती असल्या कारणाने तो जे काही काम आपल्या हाती घेई, देव त्याच्याकडून आशीर्वाद देत होता. योसेफा बरोबर देव असल्या कारणाने योसेफामुळे त्याच्या धन्याला, पोटिफरला भरपुरी देवाने दिली. परंतु आम्हाला कालांतराने आढळते की पोटिफरच्या पत्नीने त्याच्याशी लैंगिक संबंध साधण्यास त्याला फूस लावण्याचा फार प्रयत्न केला. परंतु त्याने सहकार्य न दाखविता तो पळून गेला व त्याच्यावर त्या कारणामुळे तिने बलात्काराचा खोटा आरोप लावला व त्या कारणाने तो कैदेत राहिला आणि त्याच्यावर अन्याय केला आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आले. अनेक वर्षे तो तुरुंगात गेला. आम्हाला प्रश्न पडेल की देवाचे निवडलेल्या लोकांवर अशी वेळ का यावी? पण यामागे देवाचा दैवी संकल्प आहे. म्हणून योसेफाने कुरकुर केली नाही. योसेफ देवावर रागावला नाही. सर्व स्थितीत त्याने धीर धरला, कारण त्याला माहित होते
की मी देवावर प्रेम करीत आहे आणि देवाचे माझ्याविषयी संकल्प माझ्या हिताचे आहेत आणि सर्व गोष्टी ज्या माझ्या जीवनात चालल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळून माझे कल्याणच होणार. या सगळ्या स्थितीत देव पडद्यामागे कार्यरत होता, त्याच्या संकल्पानुसार, दैवी संकल्पानुसार, कारण देवाला माहित होते तो काय काम करीत आहे. आणि स्तोत्र 105 वचन म्हणते की देवाच्या वचनाने त्याची पारख केली, त्याचे पाय लोखंडी बेड्यामध्ये अडकिविण्यात आले होते. शेवटी फारोच्या अवघड स्वप्नाचा अर्थ योसेफाने योग्य अनुवाद केल्या कारणाने फारोने त्याला कैदेतून बाहेर काढले व योसेफाला मिस्राचा पंतप्रधान बनविले. संपूर्ण मिस्राची जबाबदारी व अधिकार त्याच्यावर सोपविण्यात आला. देवाने योसेफाला तावून सुलाखून पारखले व त्याला उंचावर बसविले की सर्वांनी योसेफाला नमन करावे व तो सांगतो ते ऐकावे व त्याप्रमाणे करावे. त्या काळी जो दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामुळे योसेफाचे भाऊ ज्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते ते त्या मिस्रामध्ये आले होते. ते त्याला ओळखू शकले नाहीत, परंतु योसेफाने आपल्या भावांना ओळखले. योसेफ आपल्या भावांना आपली ओळख देत असताना त्याच्या भावांना तो म्हणाला की मी योसेफ आहे. योसेफ आहे हे आपल्या भावाला बोलताच सगळे जण घाबरले. त्यांना वाटले आता योसेफ सूड उगवणार आहे. परंतु योसेफाने काय उत्तर दिले? उत्पत्ती 45 5 आणि 6 वचन. तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. या देशात आज 2 वर्षे दुष्काळ आहे, आणखी 5 वर्षे अशी येणार आहेत की त्यात नांगरणी कापणी व्हायची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. प्रियजन हो, देवाने योसेफाला खास उद्देशासाठी ठेवले होते. योसेफ त्याला म्हणाला की माझ्याविषयी तुम्ही वाईट योजले खरे, परंतु देवाने ते बऱ्याकरिता योजले, हे यासाठी की पुष्कळ लोकांना वाचवावे. त्याला मिस्र देशाचा पंतप्रधान बनविण्यात आले. प्रियजनो, हे सर्व कार्य कोण करीतो? तो देव स्वतः. हे कोणाच्या जीवनात घडते? जे देवाचे प्रिय लोक आहेत, जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी सर्व 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 निगेटिव्ह गोष्टी सर्व ज्या घडल्या त्या त्याला घडवीत होत्या. त्या मिस्र देशाचा एक मोठा पंतप्रधान बनण्यासाठी, जबाबदार व्यक्ती बनण्यासाठी त्याच्यात कुवत निर्माण करीत होत्या. आज देव पण आमच्या जीवनात जे कार्य करीत आहे ना, या मागे त्याचे संकल्प आहे. तुम्हाला हे प्रथम ओळखणे गरजेचे आहे की काय मी देवाचा निवडलेला आहे. काय हा संदेश त्या निवडलेल्या व्यक्तींसाठी आहे जे आपल्या जीवनामध्ये आज उदास आहेत, निराश आहेत. त्यांना माहित नाही की हे का त्यांच्या जीवनात चाललेलं आहे. परंतु प्रियजन हो, घाबरू नका, तुमची वेळ यायची आहे. योसेफाप्रमाणे तुमची ही वेळ येईल. प्रियजन हो, इयोबावर जी परिस्थिती आली होती आमच्यातील कोणावर आजपर्यंत गुदरलेली नाही. जर तो जिवंत देव त्याच्याशी विश्वासयुक्त राहिला तर तो नक्कीच आमच्याशीही विश्वासयुक्त राहील. जे देवाने इयोबाशी केले, योसेफाशी केले, तसेच आमच्याशीही या घडीला तो करीत आहे. कारण देव कार्यरत आहे त्याच्या संकल्पानुसार. देवाला माहित होते तो काय काम करीत आहे. पहा, येथे आमच्या जीवनात देवाचा हात ही आम्ही त्याच पद्धतीने पाहिला पाहिजे. आता हा संपूर्ण संदेश ऐकल्यावर आम्ही आता याचं काय सार समजावे. 2 गोष्ट मी आपल्या पुढे मांडू इच्छित आहे. पहिली गोष्ट, आम्ही निश्चय करावा की देवावरच आम्ही भरोसा करावा, कारण देव आमच्या भरोश्यास पात्र आहे. त्याने कधीच कोणाला फसविलेले नाही. तो जे बोलतो ते घडवितोच. म्हणून देव यशया संदेशाद्वारे काय म्हणतोय? यशया 46 अध्याय 9 ते 11 वचन. प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. मी आरंभीत शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. लक्षात घ्या. 11वं वचन, उगवतीकडून मी हिंस्त्र पक्षी बोलावितो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावितो. मी बोलतो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो. या जिवंत देवापुढे आम्ही कोण आहोत? कोणीच नाही. तो सर्व काही संकल्प आखतो. तोच कुंभार आहे, आम्ही माती आहोत. आमच्या जीवनातल्या प्रत्येक घटकांवर त्याचा संपूर्ण ताबा आहे. म्हणून आता आम्हाला भीतीमध्ये जीवन जगण्याची गरज नाही की माझे काय होईल. आता भित्रेपणा जगायचं नाही, तर देवावरील सामर्थ्यवान विश्वासाने आम्हाला जगायचे आहे. काय तुम्ही या 2024 वर्षी देवावर भरोसा करीत आहात काय? दुसरा सार
आम्हाला समजून घेणे आहे. दुसरी गोष्ट आहे, आमचे आशीर्वाद आम्ही मोजायला हवेत. देवाला कृतज्ञपूर्वक आम्ही धन्यवाद द्यावे. देव जे काही आमच्या जीवनात करीत आहे त्याची ही परिपूर्ण इच्छा आहे की आम्हाला आशीर्वाद द्यावा. तो परिपूर्ण ज्ञानी निर्माण करता आहे. तो आशीर्वाद आम्हाला रोमकरसपत्र 8 अध्यायाच्या 28 वचनांतून येतोय. देव सर्व गोष्टी मिळून आमच्या कल्याणासाठीच करतोय हे आम्हाला समजून त्याप्रमाणे चालणे आहे. आमचे वाईट होण्यासाठी देव हे करीत नाही. तो काय करीत आहे हे आम्हाला समजत नाही, परंतु देवाला माहित आहे. वाईटातल्या वाईटांतूनही तो आमचे चांगले घडवून आणतो. म्हणून देव जे काही करतो ते मोजा. नकारात्मक गोष्टी मनांतून कायमच्या काढून टाका. रोमकरसपत्र 8 अध्याय 31 वचन म्हणते, तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता.